31st नाईटच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात देखील पोलिसांनी आता मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे। ठाण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या देऊळ परिसरामध्ये देखील सर्वच वाहनांची प्रवेशबंदी करण्यात आली आहे। वन विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने इथं अनेक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि इथे तपासणी देखील सुरू आहे आणि याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। 31st निमित्त संपूर्ण ठाणे शहरामध्ये आहे ते पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला आहे। आपण पाहिलं तर ठाण्यातील येऊर परिसरामधील हा तगडा बंदोबस्त आपण पोलिसांचा पाहत आहोत। येऊरकडे जे जाणारे सर्वच मार्ग जे आहेत त्या ठिकाणी जे आहेत पोलिसांनी प्रवेश बंदी जी आहे ती घातलेली आहे। येऊरकडे ज्या दुचाकी असतील किंवा चारचाकी जी वाहनं आहेत त्यांची कसून या ठिकाणी तपासणी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात येत आहे। येऊर परिसरामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी अनेक अशा पार्ट्यांचं देखील आयोजन जे आहे ते करण्यात येत राहतं आणि याच पार्ट्यांवरती कुठेतरी आळा घालण्याकरिता जे आहे ते स्थानिक पोलीस प्रशासन असेल आणि त्याचबरोबर वन विभाग असेल त्यांच्या वतीने जे आहे ते आता हा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि जे कोणती वाहनं वरच्या दिशेने जात आहेत त्यांची कसून तपासणी जी आहे या ठिकाणी पोलिसांकडून जी आहे ती करण्यात येत आहे। आधार कार्ड असेल किंवा जे इतर जे पुरावे आहेत त्यांची जी आहे तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहेत। पाहिलं तर स्थानिक पोलीस असेल त्याचबरोबर वन विभाग असेल त्यांच्याकडून जे आहे या ठिकाणी तपासणी जी आहे ती करण्यात येत आहे। संपूर्ण ठाणे शहरामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आज पोलिसांचा हा बंदोबस्त पाहायला मिळतोय, परंतु येऊर परिसरामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो असणार आहे। सर, पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त या ठिकाणी लावला, काय नेमकी कारवाई सुरू आहे? या ठिकाणी गेटवरती स्थानिक लोकांना त्यांचे आय कार्ड आणि जे स्थानिक लोक आहेत जे तिथे रेसिडेंट्स आहेत त्यांना त्यांचे आय कार्ड बघून त्यांची शहानिशा करून त्यांना वरती सोडण्यात येत आहे। तसेच जे हॉटेल लोकांना ॲडव्हान्स बुकिंग केलेलं आहे ते बुकिंग केलेले लोकांचे मॅनेजर वगैरे ते आले ते त्यांना घेऊन जातात। शांततेत सगळ्यांनी नव वर्षाचं स्वागत करावं हीच अपेक्षा आहे। निश्चित पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते ज्या हॉटेल मालकांनी ॲडव्हान्स बुकिंग जे त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच वाहनांना असेल किंवा त्याच नागरिकांना जे आहे त्या ठिकाणी प्रवेश देण्यात येतो, इतर सर्वच वाहनांना जे त्या ठिकाणी प्रवेश बंदी जी आहे ती केलेली आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।